दिवस आहेत. जो जन्माला आलाय त्याला मृत्यू अटळ आहे आणि तत्व आकाश एकच तत्व राहणार आहे शेवटपर्यंत, लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे जर जन्म हा म्हणजे शब्द बघायचा आहे. ज म्हणजे जन्म आणि म म्हणजे मृत्यू, मध्ये जो अर्थ नाही. हा 84चा फेरा जर आपल्याला टाळायचा असेल तर मायबापाची तो नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. आणि हेच आम्ही त्याच्यातून सांगण्याचा प्रयत्न करतो. रूपाचा अभंग म्हटल्यानंतर पांडुरंग समोर आला. पांडुरंग कोणासाठी उभा आहे? पुंडलिकासाठी उभा आहे. पुंडलिक काय करतोय? आपल्या आई वडिलांची सेवा करतोय. 28 वर्षाचा पांडुरंग त्या पुंडलिकासाठी उभा आहे. याचाच अर्थ काय? जर आपल्याला माणसाचा जन्म मिळालाय तर आपण आपल्या आई वडील जोपर्यंत जवळ आहेत तोपर्यंत आपण आपल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे. आपलं ग्रामदैवत, आपलं कुलदैवत, त्यांच्या चरणाशी तुम्ही नतमस्तक व्हा. तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही. लक्षात एकदा जोरदार टाळ्या तुमच्या देवासाठी. कारण देवाला सगळीकडे जाता नाही आलं म्हणून त्याने आपल्याकडे आई वडील पाठवलेत. परमेश्वरासारखे आपले आई वडील पाठवलेत. त्या आई वडिलांच्या डोळ्यात कधी अश्रू येणार नाही. असं कोणतंही वर्तन तुम्ही करू नका. तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही. रूपाच्या अभंगाला सुरुवात करतो आणि नंतर मी ओमकडे जरा पाण्याची व्यवस्था करा. आणि महेंद्र मोडक यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. तसेच या ठिकाणी युट्यूब चॅनलवाले आमचे रासम काका ते रिटायर्ड झाले, पोलीस पडून ते रिटायर्ड झाले, तरी पण ते आमचं भजन ऐकण्यासाठी या ठिकाणी एकदा जोरदार टाळ्या होत्या. तर आमच्या मकरंद गोंच भाऊ मंदार मोडक आणि यश चव्हाण. आणि काय आम्ही या युट्यूबच्या माध्यमातूनच कुठेतरी पुढे यायचा प्रयत्न झालाय. कारण लोक जेव्हा बघतात तेव्हा आम्हाला कुठेतरी 4-5 प्रोग्राम भेटतात. व प्रख्यात आहेत 500-600 प्रोग्राम झाले सर्वांचे. माझे हल्ली 40 झाले. Oh
Thank you.